भोसले आणि जाधव यांच्यामध्ये वैर होण्यास 3 वेगवेगळी कारणे इतिहासामध्ये सापडतात. त्यातील शिवभारत या ग्रंथामध्ये दिलेले खंडागळे हत्ती प्रकरण हे अधिक योग्य मानले जाते. कारण असे की शिवभारत हा ग्रंथ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदरी असलेले कवी परमानंद यांनी महाराजांच्या देखरेखीखाली लिहिला आणि बाकी बखरकारांनी 2 प्रसंग लिहिले आहेत. ते असे की 1 नंबरचा आहे सिंदखेड येथील लखोजी जाधवांकडे भरलेला रंगपंचमी दरबार. दुसरं कारण जिजाऊ गरोदर असताना घडलेली घटना. या 2 घटना आपण बरोबर की चूक आहेत हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सध्या खंडागळे हत्ती प्रकरण काय आहे ते पाहू. सगळ्यात पहिल्यांदा भोसले आणि जाधवांची वंशावळ शिवभारतानुसार पाहूया. बाबाजी भोसले यांच्यापासून सुरुवात करू. बाबाजी भोसले यांना 2 मुले होती. एक म्हणजे मालोजी राजे आणि दुसरे विठोजी राजे भोसले. मालोजींना 2 मुले होते. एक शहाजी राजे आणि दुसरे शरीफजी. विठोजींना 8 मुले होते. एक संभाजी, खेळोजी, मल्लाजी, मंबाजी, नागोजी, परसोजी, त्र्यंबकजी आणि वक्काजी. हे सर्वजण निजामशाहीमध्ये सरदार होते. जाधवांमध्ये लखोजीराव जाधव यांना दत्ताजी हा मुलगा होता आणि मुलगी जिजाई ही शहाजी राजांना दिली होती. लखोजी सुद्धा निजामाचे मातब्बर सरदार होते. तर प्रसंग असा होता, सन 1623 मध्ये दौलताबादच्या किल्ल्यावर निजामशहाचा दरबार भरला होता. सर्व सरदार दरबारामध्ये हजर होते. दरबार बरखास्त झाल्यानंतर सर्व सरदार घरी जाण्यास परतत होते. इतक्यात खंडागळे नावाचा एक सरदार होता. त्याचा हत्ती पिसाळला आणि जाधवरावांच्या सैन्यावर तुटून पडला. भालदार, तलवारबाज, घोडेस्वारांनी हत्तीला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण चवताळलेला हत्ती सर्वांना चिरडू लागला. एका कळपातील हत्ती गरजू लागल्यावर जसं दुसऱ्या कळपातील हत्तीला ते सहन होत नाही, त्याच पद्धतीने आपल्या सैन्याचा पराभव होतो आहे हे पाहून दत्ताजी जाधव हे हत्तीवर चाल करून गेले आणि हत्तीची सोंड कापली. त्यामुळे हत्ती पडला. हत्तीला वाचवण्यासाठी खंडागळेंच्या मदतीला शहाजी राजांचे 2 चुलत बंधू म्हणजे संभाजी आणि खेळोजी धावून आले. यानंतर हत्तीला सोडून दत्ताजी संभाजीवर चाल करून गेले. हे पाहून दोन्हीकडील सैन्यात हातघाईची लढाई झाली. नाते विसरून शहाजी राजांनी आपला बंधू संभाजी याची बाजू घेतली आणि लढू लागले. पुढे दत्ताजी जाधव संभाजी राजांकडून मारला गेला. ही बातमी पुढे निघून गेलेल्या लखोजींना समजताच ते आपल्या मुलाला ज्यांनी मारले त्यास ठार करण्याच्या उद्देशाने परतले. तेव्हा स्वपक्षाच्या रक्षणासाठी शहाजीराजे आपल्या सासऱ्यांच्या विरोधात लढू लागले. आपल्या विरुद्ध जावई लढतो आहे हे पाहून लखोजींनी शहाजीराजांच्या दंडावर मोठा प्रहार केला. शहाजीराजांच्या दंडावरती जखम होऊन खूप रक्त सांडले. त्यामुळे ते बेशुद्ध झाले. शहाजीराजांना बेशुद्ध करून लखोजीराव जाधव संभाजी यांच्याकडे गेले आणि त्यावर हल्ला केला. संभाजीने अनेक वार केले. ते लखोजींनी सावरले आणि नंतर संभाजीवर प्रचंड त्वेषाने प्रहार करून लखोजीराव जाधवांनी संभाजीस ठार केले. नंतर निजामाने मध्यस्थी करून हे प्रकरण मिटवले, परंतु लखोजींनी तात्काळ निजामशाही सोडली आणि ते मुघलांकडे गेले. असे हे खंडागळे हत्ती प्रकरण. आता हे प्रकरण अपघाताने झाले होते का यामागे कोणी वेगळाच सूत्रधार होता? तब्बल 40 वर्षे लखोजीराव जाधवांनी निजामशाहीमध्ये एकनिष्ठ नोकरी केली होती. तरीसुद्धा या प्रकरणानंतर लखोजींनी निजामशाही का सोडली? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांबरोबर व्हिडिओ नक्की शेअर करा, कमेंट करा आणि लाईक करा. धन्यवाद.